ह्यांच्याकडे ती पक्की माहिती आहे असं त्याच्यावरून दिसत आहे. राज्याच्या राजकारणातला विषय आहे की विधान परिषदेसाठी काँग्रेस एनसीपी दोघांचाही पाठिंबा उद्धव ठाकरेंना पाठिंबा हा शब्द चुकीचा आहे. आग्रह आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं का मी उमेदवार आहे मला पाठिंबा द्या. पण राहुल पण काँग्रेस एनसीपीचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल, कारण ते एकमेव व्यक्ती आहेत महाविकास आघाडीत जे सध्या या जागेसाठी अत्यंत योग्य आहे. हां, हे बरोबर आहे. काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी मातोश्रीवर आले. त्यांनी उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली. फक्त विधान परिषद या एका मुद्द्यावर चर्चा केली नाही, तर भविष्यातल्या अनेक घडामोडी महाविकास आघाडी म्हणून आपल्याला भविष्यात काय पावलं टाकावी लागतील, येणाऱ्या लोकसभा असतील किंवा अन्य काही निवडणुका असतील, एकत्र काही संघटनात्मक कामं या संदर्भात चर्चा झाली. आणि त्यांचा आग्रह होता की विधान परिषद निवडणुकीची जी काय भूमिका आहे ती काँग्रेसची भूमिका अशी आहे की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला. विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे. ती यासाठी की एक राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही विधिमंडळात असणं हे महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी एक दिलासा देणारं कार्य असेल, ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचाही फोन